साहेब, अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी आज तुमची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केले की राजकारणात काही होऊ शकतं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत अतुल बेनके शरद पवार आणि अजित पवार कोण आहेच पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा कोण महत्वाचा माणूस आहे. कुणाबद्दल विचारायचं ह्याचे तारतम्य ठेवा. राजकारणात फलसूस माणसंही असतात, विधानं करतात, त्याची काही नोंद घ्यायची नसते त्या लेवलच्या लोकांनी. साहेब, आंबेगाव तालुक्यातील 40% अजून भाग सिंचनापासून वंचित आहे. असं असतानाही डिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडो धरणातून व तिथून पुढे कर्जदाराकडे येण्याचा घाट घातला जातोय. असं आहे. तसं असेल तर नक्की या तालुक्याची पाण्याची गरज लक्षामध्ये घेऊन महाराष्ट्राच्या अन्य तालुक्यांना सुद्धा जिथं पाण्याची आवश्यकता असेल तर त्याची पूर्तता केली पाहिजे. तुम्ही जो प्रश्न विचारला मला त्याची पार्श्वभूमी माहिती आहे. काही लोकांनी जे काही अलीकडे राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्यांच्याकडे दुसरी कुठली वाव नाही आणि त्यामुळे असे प्रश्न उपस्थित हे केले जातात. हे लक्षात घेतलं पाहिजे की आंबेगाव तालुक्यामध्ये 30-40 वर्षापूर्वी एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय स्थिती आहे. माझी खात्री आहे की चित्र बदललं आहे, चांगलं चित्र होतं आहे. कारखानदारी वाढते, उसासारखं पीक वाढतं आणि कारण नसताना भागाभागामध्ये अंतर वाढवण्याचं काम शहाण्या माणसांनी करू नये. शिरूरच्या 12 गावातील शेतकऱ्यांनी आज तुमची भेट घेतली. 12 गावातील शेतकऱ्यांचं गेले अनेक दिवसापासून पाण्यासाठी उपोषण सुद्धा सुरू होतं. त्यांनी आता माझ्याकडे निवेदन दिलं आहे आणि त्यांचं मागणं त्याच्यात आहे की आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. तुम्ही मुंबईला गेले त्यानंतर पाटबंधारे मंत्री जे आहेत त्यांच्याशी सुसंवाद साधेन आणि या लोकांचं दुखणं त्यांच्या कानावर पोचेल. बाळासाहेब थोरातांचं खरं तर पत्र व्हायरल होतं. त्यांनी बोगद्या संदर्भात एक विधान केलंय बाळासाहेब थोरातांनी. वळसे पाटलांच्या मतदारसंघात हे मला माहिती नाही. काही वारक्यासारख्या गोष्टी मला माहीत असायचं काही कारण नाही, कारण ह्या निर्णय मी घेत नाही. वळसे पाटील मतदारसंघात आज जनता दरबार घेतला जातोय. नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्यात. प्रश्न सुटले नाहीत का? तुमचं जुनं सहकारी या ठिकाणचे आमदार राहिले. त्याला विचारा हा प्रश्न मला कशाला विचारता. वळसे पाटील म्हटलं की मी पाण्यासाठी सत्तेत सहभागी झालोय. कशासाठी? पाण्याचा मुद्दा पेटला डिंब्याच्या पाण्यासाठी. किती वर्ष सरकारमध्ये आहेत माझ्या ज्ञानात भर घाला. ते किती वर्ष माणसे आहेत सांगा ना. 35 वर्ष झाले राजकारणात. 35 वर्ष आमदार आहेत, 25 वर्ष मंत्री आहेत किंवा पदावरती आहेत. आता 25 वर्षात त्यांना हे जमलं नाही आणि आता सांगतात आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो. आज संधी साधू आहे, दुसरं काही नाही. साहेब, लोकसभा जिंकली, आता विधानसभेची तयारी सुरू आहे. कशी रणनीती राहील शिरूर लोकसभा मतदार? नाही, साधी सगळ्या गोष्ट आहे. आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायची. महाराष्ट्र राज्य आम्हाला हवं आणि अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा 20-30 वर्ष काही ठिकाणचे प्रश्न शिल्लक आहेत तर त्याची पूर्तता करायची. त्यासाठी आम्हाला सत्ता हवी. आम्ही ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून लोकांचे प्रश्न सुटले नाहीत हे स्वच्छ दिसते. त्याला आता उत्तर शोधावं लागेल आणि ते उत्तर महाराष्ट्राची सत्ता हातात घेणं आणि लोकांचे प्रश्न सोडवणं हा एक निर्णय कार्यक्रम. जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे. विधानसभेच्या किती जागा लढल्या जातील? असं आहे की आम्ही 3 पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढणार आहोत. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या नेतृत्वाकरता आहे आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता.
या सगळ्यांच्या आमचा विचारविनिमय चालू आहे. माझी खात्री आहे की आमच्या सगळ्यांची एक वर्षानं यादी तयार होईल आणि त्या सगळ्या जागा आम्ही एकत्रित करू. अमित शहा या ठिकाणी दौरा करतायत. लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय. महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत. होईल काय? तर लोकसभेच्या निकालानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतंय. आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावरती. साधारणतः महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. त्यांना भीती आता विधानसभेची जाणवते. मला माहिती नाही. मला हे माहिती आहे की 5 वर्षाच्या पूर्वी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला 4 मिळाले. कालच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं अगदी आंबेगाव तालुक्यासह त्या सगळ्यांनी 48पैकी 31 जागा आमच्या निवडून दिल्या. याचा अर्थ लोकांचं याला सहकार्य आणि साथ मोठ्या प्रमाणात कालच्या निवडणुकीमध्ये दिसते. आता हे जे चित्र लोकसभेमध्ये दिसेल आणि लोकांच्या अपेक्षा लोकांनी आमच्याकडून केल्या, या पार्श्वभूमीवर राज्याचे ही निवडणूक जिंकणं गरजेचं आहे आणि राज्य योग्य रस्त्यावर आणण्याच्या उद्देशाची काळजी घेणं ही आवश्यकता आहे. मोहन भागवत या ठिकाणी म्हणाले की कुणीतरी सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतोय, कुणी देव बनण्याचा प्रयत्न करतोय. कुणाच्या अनुषंगाने हे वक्तव्य असू शकतं? असं माहिती नाही. म्हणजे हे काय ते भागवत ना, त्यांचं सुद्धा नसतं ना. त्यामुळे आता देव बनायला कोणतरी म्हणजे निघाले होते. आता त्याच्यावर भाजपचे लोक आणि RSSचे लोक हे भाष्य करायला लागले. याची नोंद शहाण्या माणसांनी घ्यावी. अजित पवार गुलाबी जॅकेट वापरलं. चला पुढं. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आहात तुम्ही. या जागेवरती शिवसेनेने दावा केला, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. तरी पण सुटेली जागा वाटपायला तिला काय वाटतं? असं आहे की या सगळ्या पक्षांचा दावा करायचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि 1 वर्षाने आम्ही इच्छा निर्णय घेऊ. पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून आपलं वर्चस्व राहिलेलं आहे. एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये साधारण किती जागा आपल्या पक्षाला राहतील? मी मगापासून सांगतोय की तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतली. त्याच्यामध्ये आम्ही अला जागा किंवा जागा द्या असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्ही राज्याला स्थिर सरकार हे आम्हाला द्यायचं आहे आणि पुणे जिल्हाच नाही पण महाराष्ट्राचे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन लोकांच्या सामोरं जाणार आहोत आणि हे राज्य योग्य रस्त्यावर आणणार आहोत. साहेब, छगन भुजबळ साहेब तुम्हाला मध्यंतरी भेटले होते. त्यानंतर तुम्ही म्हणाला होतात की मनोज जरांगे यांना नेमकं सरकारनं काय काय आश्वासनं दिली ते सांगावं. काही तुमच्याकडे कुणी संपर्क साधलाय का त्या संदर्भात? काही अजिबात नाही. काय त्यांचं बोलणं झालं मला माहिती नाही. मला मार्गदर्शन करण्याच्यासाठी भुजबळ आले होते पण यापेक्षा दुसरं काही गंभीर विषय नव्हता. साहेब, अनेक सहकारी तुम्हाला सोडून गेले मात्र ते तुमच्या संपर्कात आहेत. परतीचा प्रयत्न करतायत का? असं काय आहे का? काय तुमच्याकडे माहिती असली तर सांगा. साहेब, पिंपरी चिंचवडमध्ये मोठी घडामोड झाली. अजित गव्हाणे हे तुमच्याकडे आलेले आहेत. आज तुमची सभा पण त्या ठिकाणी होतीये आणि त्याच्यानंतर आता अजित पवार सुद्धा उद्या त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा मेळावा घेतला जातोय. चांगली गोष्ट आहे ना. लोकशाही म्हणजे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आजचा पिंपरी चिंचवडला आज संध्याकाळी 7 वाजता माझी सभा ही खरं आहे आणि तिथे शेकडो कार्यकर्ते अनेक नगरसेवक हे पक्षामध्ये याच्या आग्रहात आहे. त्या सगळ्यांना या ठिकाणी काम करायची इच्छा आहे आणि विशेषतः त्यांना प्रामुख्यानं डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात काम करावं अशी त्यांची भावना आहे. त्यांच्याशी आम्ही सुसंवाद साधू. लोकांच्या भल्यासाठी कोणी सहकार्य करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू.
चला जशी आपली जवळीक आहे, आंबेगावमध्ये चर्चा आहे की पूर्वा वळसे विधानसभेसाठी आपल्याकडनं लढू शकतात. आमच्याकडे नाही, आमच्याकडे आमचा निर्णय आमचे हे सगळे स्थानिक नेते घेतील. त्याच्यासाठी आणखीन कोणाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही. देवदत्त निकमांना या विधानसभेची विशेष जबाबदारी आपण देणार. काय देवदत्त निकम जे आहेत, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, बघूया आता आमचा पक्ष ठरवे. कदाचित कुणाला सांगेन की तुम्ही निवडणुकीला उभं राहा, कुणाला आणखीन काही सांगेन. आज काही तिथे आम्ही विचार केलेला नाही. पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीनं वेगळा साखर कारखाना एका काळामध्ये देवदत्त निकमांनी चालवला, तो अतिशय उत्तम चालवला. त्यांच्या सोबतही जबाबदारी ते समर्थकांना फार करतात. हा या तालुक्याच्या जनतेचा आणि व्यक्तीचा माझा पूर्ण अनुभव आहे. आणि त्यामुळे साहजिकच कर्तृत्व, माणसाचं कर्तृत्व वाया न जाणार याची काळजी नेतृत्वाने घ्यायची असते. IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या निमित्तानं UPSC वरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. देशाच्याही हितानं हे एक चिंतेची बाब म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी IAS झालेले आहेत, अनेक फर्जी डॉक्युमेंट जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. आणि जी काही माहिती गेली 4-6 दिवस वर्षां खर्चामध्ये येते ती चिंताजनक आहे. या राज्याच्या, या देशाचे प्रशासकीय अधिकारी ज्यांची एक महाराष्ट्राची देशाची परंपरा आहे, त्या चौकशीच्या बाहेर आज अधिकारी जायला लागले, तर ही अतिशय गंभीर बाब आहे. मला असं वाटतं केंद्र सरकार याची अतिशय गांभीर्याने नोंद घेते आणि याच्यामध्ये योग्य ती कारवाई करते. चला, ट्रम्पेट चिन्ह ज्याच्यावरती आपण आक्षेप घेतला होता, तर न्यायालयानं तुमच्या बाजूने निर्णय दिला. असं आहे की त्याचे 2 भाग आहेत. महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, या सगळ्या निवडणुकीचा निर्णय राज्याचा निवडणूक आयोग घेतो. राज्याच्या निवडणूक आयोगाने काय निर्णय असा घेतला की आमची तुतारी वाजवणारा माणूस हीच पण महाराष्ट्रात या राज्याच्या सगळ्या निवडणुकीत घेतली जाईल. अन्य ज्या तुतारी वगैरे म्हणलं जातं त्याच्यावर त्यांनी बंदी घातली. हे फार चांगलं काम झालं, पण हे काम राज्यापुरतं झालं. आता आमचा आग्रह आहे की देशाची लोकसभा, देशाची विधानसभा, तिथेही हा अप्रोच घेतला पाहिजे. आणि तो कार्यक्रम मला असं 23 तारखेला आहे. विशाळगडमध्ये थोडी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकार अपयशी ठरलंय, काय नेमकं? असं आहे की सुप्रीम कोर्टाने काल त्याच्यावर भाष्य केले. एकदा सुप्रीम कोर्टाने भाष्य केलं, मला वाटतं यापेक्षा अधिक काय आपण बोलायची गरज नाही. त्यांनी एकंदर सरकारच्या भूमिकेच्या संबंधीची तीव्र नाराजी ही व्यक्त केलेली आहे. चला, थँक्यू.